नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे गणपती बुक करायला, आमच्या घरचा गणपती. दरवर्षी आम्ही ज्यांच्याकडे म्हणजे प्रतीक्षाचे भाऊ, मामाचे मुलगा म्हणजे अण्णा, त्यांच्याकडे आम्ही वैभव मोरे त्यांच्याकडे आम्ही बुक करायला चाललो आहे. आणि लास्ट टाइम तुम्ही त्यांचा ब्लॉग बघितलाच असाल, मागच्या वर्षीचा स्वस्त दरातले गणपती आम्ही हा ब्लॉग काढलेला होता. तर यावर्षी पण आम्ही तुम्हाला दाखवतो स्वस्तात कसे मूर्ती, कोणते कोणते मूर्ती आहेत स्वस्त दरात भेटतील आपल्याला. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील त्या तुम्हाला लवकरच पोचतील. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला सुद्धा मूर्ती हव्या असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि फोन नंबर हे करू, नंबर वगैरे देऊन ठेवू डिस्क्रिप्शनमध्ये. बुक केलं नसेल तर तुम्ही अजून पण करू शकतात. तर तुम्हाला डिलिव्हरी वगैरे होऊन जाईल तुमच्या घरापर्यंत वगैरे. नक्की बघा पूर्ण ब्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आमचा ब्लॉग्स येतो आहे, कारण का कामाच्या गडबडीमुळे आम्हाला काही ब्लॉग्स टाकता येत नाही आहेत. तर आणि थोडे कामाचा लोड पण जास्त असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हतं. तरी आम्ही हा ब्लॉग काढायचा प्रयत्न केला आहे. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो कळंबोईला. तर खूप खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत, बघू शकतात. इकडे पण मोठी मूर्ती आहे. खूप मोठ्या मोठ्या यावर्षी मूर्त्या आहेत आणि अलाउड पण केलं आहे यावर्षी मोठ्या मूर्त्यांना. यावर्षी तर भरपूर जास्त मूर्त्या आहेत. आपण पाठच्या वेळी दाखवलेलं त्याच्यापेक्षा जास्त मूर्त्या आहेत. देतो जिथं नजर जाईल तिथं मूर्तीच मूर्ती आहेत. डायमंड वर्क पण केलेलं आहे.
आम्ही कोरे गणपती पण भरपूर ठेवलेत, अजून बुकिंग होत आहेत. जसे बुकिंग होईल तसे कोऱ्या मूर्त्या पण जातील. खूप आहेत मूर्त्या. इकडे मूर्ती केदारनाथ. छोटी मूर्ती एवढी आहे. वरून बोल. तर मित्रांनो, इकडे दगडूशेठ पुण्याच्या गणपतीच्या स्वरूपात बनवलेलं आहे. पूर्ण डायमंड वर्क केलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर काम केलं आहे डायमंड वर्कचं. तुम्हीही करू शकता. तुम्ही जशी ऑर्डर देणार तसं तुम्हाला करून भेटेल इकडं. सुंदर मूर्ती. हाताची मुवमेंट वगैरे बघा एकदम ओरिजिनल आहे. असं वाटतं हातच हात आहे कोणाचा तरी. पायाची शेडिंग वगैरे ओरिजिनल. अजून काम व्हायचं बाकी आहे. तुम्ही बघू शकता तरी बोट बघा पायाची. तर आज ज्यांचं हे शॉप आहे प्रतीक्षाचे भाऊ, त्यांच्याकडे आलो आहे आपण. ते ॲड्रेस सांगतील इकडे यायचं कसं ते. तर काय ॲड्रेस जातं इकडचं? शिवम कला केंद्र सेक्टर 10 युनियन बँकच्या बाजूला किंवा व्यास अकॅडमी क्लासच्या समोर. तर व्यास अकॅडमी हा इकडं च्या बाजूलाच आहे आपला हे कारखाना. तर नक्की ज्यांनी गणपती अजून बुक केले नसतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही यांचा नंबर देऊच आणि लवकरात लवकर मूर्ती बुक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आमची मूर्ती तर बुक झाली आहे. तर तुम्ही पण लवकरात लवकर मूर्ती बुक करा, कारण का काहीच दिवस राहिलेत गणपती बाप्पा यायला. हे दिवस असेच निघून जातील. तर त्याच्या अगोदर, निघून जाण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर मूर्ती बुक करा. आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण गणपतीच्या मकर तयारी करण्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.